दिव्यश्री तारामा यांनी श्रीमा ट्रस्टच्या माध्यमातून 1975 साली कोपरी येथे स्थापन केलेल्या श्रीमा बालनिकेतन हायस्कूल आपल्या सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरं करत आहे। या निमित्त वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येणार आहेत। रविवारी शाळेच्या परिसरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी विनामूल्य आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन येथे करण्यात आलं होतं। आरोग्य शिबिरात सामान्य तपासणी, ECG, नेत्र तपासणी, BMD, हाडांचे आणि दातांचे विकार, उपचार इत्यादी विविध सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या। शिबिरामध्ये तज्ञ डॉक्टर सुंदर कृष्णन, डॉक्टर उदय गाडगीळ, डॉक्टर सुबोध मेहता, डॉक्टर जय लालवानी, डॉक्टर प्रांजली जोशी, डॉक्टर रितू छाबरा, डॉक्टर प्रतिमा शर्मा, डॉक्टर आनंद शर्मा, डॉक्टर उदय खोना, डॉक्टर RN सूद या ठाणे शहरातील सुप्रसिद्ध तज्ञ डॉक्टरांनी तपासणी केली। आरोग्य शिबिरामध्ये माजी विद्यार्थ्यांचाही सहभाग लाभला। Because of this fast food, eating outside, eating in a place where there is no good facilities or anything for cleanliness or anything. माता पिता ने डेली रूटीन में बच्चों का माता पिता उनको बताना चाहिए। उनको वो लोग ही तो पैसा देते हैं, पैकेट मनी देते हैं, तभी समझाना चाहिए। हम स्कूल में समझाते हैं, स्कूल में हम इतना अच्छी तरह से, इतना क्लीनलीनेस से बनाते हैं, स्वच्छता से बना के देते हैं। फिर भी वो लोग जब आउटसाइड खाने को जाते हैं तो रखेला 2 दिन का, रखेला 3 दिन का खाना बना के वो लोगों को वो गर्म करके बच्चे उनको देते हैं। तो सब इतना टेंडर है उनका, ये एज भी टेंडर है, उनका पेट भी टेंडर है, उनका बॉडी टेंडर है। ऐसे समय पर बहुत केयर लेना चाहिए। बच्चों को सिर्फ प्यार करने से नहीं होता है। प्यार करते हैं, चीज़ें ला के देते हैं, बाहर लेते जाते हैं, वो प्यार नहीं होता। 1975 ते 2024 श्रीमा बालनिकेतन हायस्कूलला या ठाण्याच्या शिक्षण क्षेत्रात 50 वर्ष पूर्ण झाली। म्हणून आम्ही या वेळेला या शाळेचा गोल्डन ज्युबिली समारंभ साजरा करीत आहोत। या गोल्डन ज्युबिलीच्या सुरुवातीला माताजींची शिकवण आहे की समाजसेवा प्रथम घ्या, म्हणून वरिष्ठ नागरिकांसाठी आम्ही सर्व मेडिकल ट्रीटमेंटच्या विविध अशा सोयी उपलब्ध करून एक शिबिर आयोजित केलेलं आहे। शेकडो लोकांनी त्यात सहभाग घेतला आहे। अनेक सुप्रसिद्ध डॉक्टरांनी, माजी विद्यार्थी पण आमचे काही डॉक्टर आहेत, त्यांनी पण आम्हाला सहकार्य केलेलं आहे।